आता इथं वाटे बनतील, माणसं इथं आहेत. तर मस्त बोंबील आहेत, फ्रेश एकदम मोठे मोठे. मांदेली पण आहे अजून. मांदेली, आंबडकर, कोलबी. अच्छा, मस्त मच्छी आल्या आज. 10 रुपये वाटा. 100 रुपये वाटा. कोण म्हणतो? बसलीत माणसं चाय प्यायला. 100 रुपये. कोलबी देऊ किलोवर. बोंबील आहे बघू. बोंबील मस्त. चांगले जाळीवर काढ. त्याला खाटी कुठं आहे तर हे बघ. चांगलं जाणतो हा 50 रुपयाचा वाटा. 100 त्याचा हा 100. जाड लावा. जाडे देते. हगे मी चांगलं जाणतो जाडे. ओके, हा 100चा वाटा दिलाय. कधी होड्या आलेल्या? आत्ता आल्या. हां, आता होड्या एकदम फ्रेश मच्छी. ऐका मस्त लावला वाटता. तुम्ही घेणार आहात? इकडे नंदाई पण आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी शिवराज. मित्रांनो, गावाला संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळची बरोबर 4-5 सुमारास आहे ना कोळणी येतात आपल्या आजूबाजूच्या गावातून. मच्छीच्या होड्या येतात दुपारच्या. तर आपल्याला पण कोळी आलेली, तिने बोंबील घेऊन आलेली आणि बोंबील घेऊन आली तर आईने बोंबील केली तिने मस्त. आणि ते मस्त फ्रेश बोंबील आहेत. तर तुम्हाला आई दाखवते आज बोंबलाचा रस्ता आणि मस्त बोंबील फ्राय. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, मस्त आईची अशी रेसिपी असणार आहे. तर गावाकडे कशी मच्छी फ्रेश असते तर तुम्हाला दाखवतो. आईकडे मच्छी साफ करते पाठीमागे. तर मित्रांनो, इकडे बघा आई बसली अंगणामध्ये बोंबील साफ करायला. हे बघा, हे 100चा वाटा तिने दिले आणि इकडे बोंबील साफ करते. तर आई काय काय करणार आहेस? आता हे जे आपण फ्राय थोडी अर्ध करायची. ओके, ते मग ते बोलतो आपण घालू. अच्छा, म्हणजे बोंबला सार पण करू शकतो. सार भर काढता. ओके अर्ध फ्राय करता. ओके. आता मच्छी ही ताजी आहे आणि मस्त दुपारच्या होड्या येतात ना गावाला. दुपारच्या होड्या येतात. मग ते इकडे येतात ना विकायला गावामध्ये. खायला. आपल्या बाजूच्या गावात एक गेले, तिथे आपल्या गावात आले. बरोबर. त्या गाड्या घेऊन येतात. हो, एसवीची. तर आता आलेल्या त्या रेसवीच्या होत्या. एसवीच्या आड्याच्या येतात. आपल्याकडच्या ह्या गावच्या दांडीनी येतात. ह्या आपल्या पलीकडच्या केळशीचे येतात, कारण येतात. होळी नव्हती ना, बंदरात नसतं. मग त्या एखाद्या नाही, मग त्यांच्या गावच्या गावात तिकडे विकतात ते. हे बघ, हे वाढ बघते, ही दिवाणी झाली पूर्ण मच्छीची. मच्छीच्या हावरे आहेत ना ते हळ. पिल्लू तिकडे हा सगळं तुलाच भेटणार आहे. तो पाठीला पिल्लू तिचा कशी कशी उडी कशी मारायची. आता मच्छी येईल. आता त्यांची नारळी पौर्णिमा झाली ना बघू. ती नारळ पडला दर्यामध्ये, मग जाणार. मग चालू जायला मच्छी येतं. तर आई बघ कापते. आई हे मोठे मोठे ठेवते काय करणार? फ्राय वाटतं ना. फ्राय करणार आहे. आणि हे कटिंग केलं 2 भाग ते कालवण्यासाठी. बघा, आईने मस्त साफ पण बोंबील. हे जे मोठे मोठे बोंबील ठेवलेत ना, हे वाले तिचं फ्राय करणार आहे ना आई. आणि हे जे 2 भाग केले ते असं सार मस्त कालवण बनवणार आहे. तर हे जो आहे किचवान देऊन टाक इकडे. तेच म्हणजे कुत्रे नाही ना, फक्त मांजरा खातील. त्यांची मजा आहे.
संध्याकाळची वेळ मस्त मित्रांनो गावाला आणि मस्त वातावरण झालं आहे. तर मित्रांनो आता आपण किचनमध्ये आलो आहे आणि आईने हे बोंबील परत साफ केले धुतले चांगल्या पाण्याने. आणि इकडे बघा हे जे ठेवले तर उभेवर आहे हे मस्त फ्राय करणार आहे ते. आणि ह्याचा 2 भाग केले त्याचे ते मस्त कालवण करणार आहे, सार करणार आहे. तुम्हाला आई हे मस्त बोंबळाची रेसिपी शेअर करणार आहे कारण की आई बोंबळाचा रस्सा लय भारी बनवते. मित्रांनो ह्या फ्रायवाल्या बोंबीलला नाही मस्त मॅरिनेशन करून ठेवते म्हणजे हे नंतर घालायला होईल पटकन. हा आपला घरगुती मसाला टाकते. आणि थोडीशी धना पावडर नाही थोडीशी. तर इकडं आई थोडंसं मीठ पण टाकून घेते ना आता. टाकून घेता मी. सर्व बोंबीलला मला मस्त मसाला लागला पाहिजे नाही तसं दुसरा तोपर्यंत दुसरा होईपर्यंत हे मस्त मसाला एकदम मुरेल. असं कोकम पण टाकते. थोडंसं मस्त आंबट पण येईल. मस्त मसाला पण लावलेला मित्रांनो आणि त्याने कोकम पण थोडंसं लावलंय. हे थोडंसं आपण ठेवूया एका साईडला. तोपर्यंत आईकडे हे करते ना रस्सा बनवते. मस्त बनवून दाखवतो तुम्हाला रस्सा. वगैरे आईने हा टोप घेतलाय बनवायला. तर आई टाकते यामध्ये तेल टाकते नेहमीप्रमाणेच. तेल सगळ्या गोष्टी जातात मध्ये. कांदा वाईस काढायला हवाय ना. हा लसूण पण घेतलेला आहे ठेचून बारीक करून. मिरची आहे. तर टाकले आता आईने ह्याच्यामध्ये कांदा टाकलाय. आईने टोपामध्ये हळद टाकले. आपला घरगुती मसाला जो की ऑल इन वन आहे. मच्छीमध्ये मस्त लागतो मसाला. धना पावडर पण टाकलेली आहे. आणि हा मसाला कलर मस्त येतो नाही. कांदा टमाटर पण चांगला पडतो. आता आईने बोंबील सोडतो यामध्ये. बोंबील कोणाकोणाची आवडीचे नक्की त्यांनी कमेंट करा. बोंबीला मसाला भारी आहे. बोंबीलाचा असा रस्सा एक नंबर लागतो. आता मी थोडा पाणी पण लागते. बरोबर मीठ पण टाकून घेतात म्हणजे ते शिजेल. आणि बोंबील शिजायला टाइम लागत नाही. पटकन शिजतात. हलवाला करून ते कसं कुस्करणार नाही. बरोबर. जास्त वेळ हलवायचं ना कारण ते हलवलं ना ते कुस्कर होतं त्यांचं. तर हलगत त्यांना ही करायचं. 2-3 पाकळ्या ह्या कोकमाच्या टाकून घेताय रश्यामध्ये. तर टाकते आता ह्याच्यामध्ये कोकम. कोकम नाही टाकत आमच्याकडे जास्त नाही.
बरोबर, काही टमाटर टाकलेलं आहे ना, त्यामुळे कोकम थोडं टाकते आपण. आता मी मीठ पण बरोबर टाकून घेता. आता यावरती आई झाकण ठेवून देते नाही. मग आपण नंतर झाकण ओपन करून आपण त्यामध्ये टाकू कोथिंबीर. मित्रांनो, आपल्याला दाखवला तर आईने बनवून मस्त बोंबलाचा रस्सा. आता आईने ठेवलं तापत तवा, त्यावरती आई बनवते मस्त बोंबलाचे फ्राय. मला दाखवतो ते पण. मगाशी आईने जे सगळं कालवून ठेवलं म्हणजे मॅरेज करून ठेवलेलं ना, ते बोंबील बघा इकडे बघा मस्त आहेत. आता हे सोडतील ना. आई ह्याच्यामध्ये रवा टाकत नाहीये. नाही आई बोलते असे खाऊन बघा मस्त लागतात. असं पण मस्त लागतात. हो, हे बघा. बोंबील कसं हे असं गोड्या पाण्याचं, आता गोड्या पाण्याचं बाबू. नंतर झिंजे तर खाऱ्या पाण्याचं, तर ह्याच्यापेक्षा चविष्ट मस्त लागतात. बरोबर. खाऱ्या पाण्याला कसं चव असतं ना, तो कसं आता पाणी गोडा आहे. बरोबर. आता ते बोंबील असं हे चवीला असं कमी खाऱ्या पाण्याचा बोंबील चव जातात. बोंबला फक्त हलकं फ्राय ते कसा कुसकायचं ना, पटकन ते कुसकुरतात. तर मित्रांनो इकडे बघा, आपला मगाचे हे जे बोंबील आहेत ना, ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत रस्सा पूर्ण. आणि आता ह्याच्यामध्ये आई टाकते कोथिंबीर नाही. कोथिंबीर टाकून घेतात. मित्रांनो इकडे बघा, आता आपले तव्यावरचे बोंबील मस्त झालेले आहेत आणि सगळे बोंबील हे फ्राय झाले करून मस्त. आणि मित्रांनो बोंबील हे शिजायला हलके असतात, त्यामुळे पटकन शिजतात. हे बघा मस्त बोंबील फ्राय पण झाले तव्यावरती. हा बघा रस्सा कसा व्यवस्थित झालाय मस्त. हो, नाही तर तरी बिरी पण व्यवस्थित झाले, छान एकदम छान झालंय. आणि हा असा रस्सा खायला पण मस्त लागतं, भाता बिताशी गरमागरम भातासोबत. गरमागरम एक नंबर तर लागतं. तुम्हाला दाखवलं मित्रांनो, आईने रस्सा पण दाखवला आहे आणि इकडे फ्राय पण करून दाखवले. तर मस्त छान अशी तुम्हाला रेसिपी शेअर केली आईने. ही बबलाची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा की नवीन व्हिडिओ मी, तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.